कधी विचार केलाय की एका रात्री काही लोकांनी जहाजातून चहाच्या तब्बल 340 पेट्या समुद्रात का फेकल्या असतील आणि या एका घटनेमुळे जगाचा नकाशा कसा काय बदलला असेल? चला तर मग आज आपण अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची गोष्ट जाणून घेऊया, ज्याने खऱ्या अर्थाने इतिहासाला एक नवीन वळण दिलं. तर ही गोष्ट सुरू होते एका बंडाने. 1773 सालची गोष्ट आहे. बोस्टनच्या बंदरात चहाने खचाखच भरलेल्या पेट्या थेट समुद्रात फेकल्या गेल्या. ही घटना बोस्टन टी पार्टी म्हणून ओळखली जाते आणि हीच होती त्या मोठ्या क्रांतीची पहिली ठिणगी. पण हे फक्त चहाबद्दल नव्हतं, अजिबात नाही. हा होता स्वातंत्र्याचा आवाज. रेड इंडियन लोकांचा वेश घालून 50 जणांनी केलेलं हे कृत्य म्हणजे ब्रिटिश सत्तेला दिलेलं थेट आव्हान होतं. पण लोकांमध्ये इतका राग का होता, यामागची कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. साहजिकच ही क्रांती काही एका रात्रीत घडलेली नाही. अनेक वर्षांपासून असंतोषाची आग आतल्या आत धुमसत होती. चला, या संघर्षाची मूळ कारणे काय होती ते पाहूया. या सगळ्याच्या मुळाशी दोन वेगवेगळ्या विचारसरणी होत्या. एकीकडे ब्रिटनचा राजा, जो मानत होता की त्याला राज्य करण्याचा हक्क देवानेच दिलाय आणि तो कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. आणि दुसरीकडे होते अमेरिकेतील वसाहतवाले, ज्यांना वाटत होतं की त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. जरा विचार करा, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर कुणीतरी नियंत्रण ठेवत आहे. ब्रिटनने एकामागून एक कायदे लादून वसाहतींना असंच जखडून टाकलं होतं. व्यापारावर बंधनं, वस्तूंवर नको ते कर आणि स्वातंत्र्यावर गदा. या सगळ्या कायद्यांच्या ओझ्याखाली लोक अक्षरशः दबून गेले होते आणि त्यांच्या मनात असंतोष वाढत चालला होता. आणि मग एक वेळ अशी येते जेव्हा सहनशीलतेचा बांध फुटतो. वसाहतींनी ठरवलं, आता बास. त्यांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार केला. आता मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. 1774 मध्ये फिलाडेल्फिया येथे सगळ्या 13 वसाहतींचे प्रतिनिधी एकत्र जमले आणि तिथे एक मोठा ऐतिहासिक निर्णय झाला. जर ब्रिटनने आपल्यावर शक्तीचा वापर केला तर आपणही शक्तीनेच उत्तर देऊ. इथूनच खऱ्या अर्थाने युद्धाची तयारी सुरू झाली. आता ब्रिटनने काय केलं? त्यांनी चर्चेचा मार्ग नाही निवडला, उलट दडपशाहीचा मार्ग निवडला. राजाने वसाहतींच्या या कृतीला बंड ठरवलं आणि ते चिरडून टाकण्यासाठी थेट सैन्यच पाठवलं. आता युद्धाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. आणि मग तो दिवस उजाडलाच. 19 एप्रिल 1775 लेक्झिंग्टन इथे झालेली पहिली चकमक ही अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची अधिकृत सुरुवात ठरली. तर युद्ध तर सुरू झालं, पण ते लढलं कसं गेलं? या लढ्यात कोणी महत्वाची भूमिका बजावली? चला आता प्रत्यक्ष संघर्षाकडे वळूया. प्रत्येक मोठ्या लढ्याला एका खंबीर नेतृत्वाची गरज असते, नाही का? आणि इथे ती गरज पूर्ण केली जॉर्ज वॉशिंग्टन यांनी. त्यांच्या अनुभवाने आणि दृढ निश्चयाने या लढ्याला एक नवी, योग्य दिशा मिळाली. पण वॉशिंग्टन यांच्यासमोरचं आव्हान काही सोपं नव्हतं. विचार करा, एका बाजूला होती ब्रिटनची बलाढ्य, व्यावसायिक आणि अनुभवी सेना आणि दुसऱ्या बाजूला होते स्वातंत्र्याच्या ध्येयाने पेटलेले पण अप्रशिक्षित सैनिक, म्हणजे सामान्य नागरिकच होते ते. हा सामना खरंच खूपच असमान होता. आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस, 4 जुलै 1776. या दिवशी वसाहतींनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या एका दस्तऐवजाने केवळ ब्रिटनशी असलेले संबंध तोडले नाहीत, तर एका अशा नवीन राष्ट्राचा पाया घातला जिथे स्वातंत्र्य आणि समानता हे सर्वोच्च आदर्श असतील. ही लढाई तब्बल 7 वर्षे चालली. सोपी नव्हती. सुरुवातीला अनेक पराभव पत्करावे लागले, पण साराटोगा इथल्या एका मोठ्या विजयाने सगळं चित्रच पालटून टाकलं. हा विजय पाहून फ्रान्स अमेरिकेच्या मदतीला धावून आला आणि मग फ्रेंच मदतीने यॉर्कटाउनच्या लढाईत ब्रिटिश सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडण्यात आलं. तो एक निर्णायक क्षण होता. तर अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं, पण या विजयाचा अर्थ फक्त एवढाच नव्हता. खरं तर या घटनेने एका नव्या जगाची, एका नव्या युगाची सुरुवात केली होती. 1783 मध्ये पॅरिसमध्ये तह झाला आणि ग्रेट ब्रिटनने अखेर अमेरिकेच्या स्वातंत्र्याला अधिकृतपणे मान्यता दिली आणि इथे युद्धाचा शेवट झाला. या विजयानंतर 1787 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने या नवीन राष्ट्राचा जन्म झाला. आणि त्यांनी असं काहीतरी केलं जे त्या काळी जगात कुणीच केलं नव्हतं. त्यांनी जगातील पहिली लिखित राज्यघटना तयार केली, जी लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांवर आधारलेली होती. या क्रांतीचे पडसाद फक्त अमेरिकेतच उमटले नाहीत. या एका ठिणगीने जगभरात स्वातंत्र्याची एक नवी लाटच निर्माण केली. पुढे झालेली फ्रेंच राज्यक्रांती असो किंवा स्पॅनिश आणि पोर्तुगीज वसाहतींमधील स्वातंत्र्य लढे, या सगळ्यांची प्रेरणा कुठेतरी इथेच होती.
म्हणजे बघा, एका वसाहतीने केलेलं बंड आणि त्याने संपूर्ण जगाचा इतिहासच बदलून टाकला. या क्रांतीने केवळ एका राष्ट्राला जन्म दिला नाही, तर स्वतंत्र, लोकशाही आणि मानवी हक्क यांसारख्या कल्पनांना जागतिक स्तरावर पोहोचवलं. आणि म्हणूनच या घटनेचा वारसा आजही आपल्या जगात जिवंत आहे.